बाभळगाव सर्कलमधून डॉक्टर जगदीश शिंदे, सोनपेठ रोडला डॉक्टर जगदीश शिंदे यांच्या बाभळगाव सर्कल कार्यालयाचा उद्घाटन बाबा जानी यांचे शुभ हस्ते करण्यात आला. उद्घाटन करताना भारतीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाबा जानी दुरानी यांनी महिला राखीव बाभळगाव सर्कलची उमेदवारी डॉक्टर जगदीश शिंदे यांच्या आईला देण्याची घोषणा केली. सगळ्यांच्या विरोधात निवडणुकीच्या निमित्ताने बाभळगाव सर्कल मधून डॉक्टर जगदीश शिंदे यांची आईला महिला राखीव बाभळगाव सर्कल मध्ये उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेली आहे. डॉक्टर जगदीश शिंदे आपल्या पाथरी तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये परिचित आहे. त्यांच्या सामाजिक कामामध्ये त्यांचा वृद्ध आश्रम जे 10 वर्षापासून चालू आहे, एक अशी सेवा जे स्वतःच्या खिशातून ते चालवितात, हे कौतुकीस्पद आहे. आणि पाथरी तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये त्यांच्या व्यवसायामधून, डॉक्टरीच्या व्यवसायामधून नेहमी गोरगरीब लोकाला, सर्वसामान्य लोकाला औषध उपचारासाठी त्यांचे नेहमीच सहभाग राहिलेला आहे. तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारी दिलेली. आमचे सुभाषराव कोल्हे त्या ठिकाणी उमेदवार होते. त्यांनीच त्यांच्या नाव सुचविला आणि त्यांच्या नाव सुचविल्यानंतर आम्ही सामूहिक पक्षाच्या वतीने तालुका स्तरावर बसून निर्णय घेतला आणि त्याला उमेदवारी जाहीर केली. आणि आज बाभळगाव सर्कल मधून ते काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहे. सर, जसं नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या होत्या, नगर परिषद नगराध्यक्ष आपला आलेला नाही, आता त्याचा काही परिणाम, दुष्परिणाम वगैरे याच्यावर होणार का? काय परिणाम होत नसते. हे निवडणुकीचे अँगल वेगळे वेगळे असतात. तिथं काय झालं आणि इथं काय झालं असं काय होत नसते. आपण अनेक वर्षाचे आम्हाला अनुभव आहे. बाभळगाव सर्कल, काकापूर सर्कल, देवनंदरा असेल, लिंबा असेल, पंचायत समिती घेणे आपली कशी तयारी आहे? आता उद्या परवा दिवशी आम्ही उमेदवारी अर्ज सामूहिकरित्या भरणार आहोत आणि त्या दिवशी आपण पत्रकाराला प्रत्येक सर्कलने आहे जे उमेदवार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्या दिवशी आम्ही घोषणा करू. प्रथम राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय बाबा जानी साहेबांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. देशाची पूर्ण फाउंडेशन म्हणून काँग्रेसची ओळख आहे. नक्कीच या पक्षात काम करायला मला खूप आवड आहे, आनंद होईल. आणि सर्व 18 पगड जातीला घेऊन चालणारा, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा हा पक्ष आहे. बाभळगाव सर्कल एक 11 गाव आणि साधारणतः 7-8 वाड्या वस्त्या आहेत. तर या संपूर्ण परिसराचा आतापर्यंत सुभाष आबा कोल्हे यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये आमच्या शिंदे फॅमिलीच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न करू. या सर्व कार्यामध्ये साहेबांचं सहकार्य आम्हाला लाभलं, त्याबद्दल साहेबांचे मनपूर्वक आभार. केंद्रात, राज्यात काँग्रेसचे सरकार असताना काही कार्यकर्ते, नेते काँग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात, जे सत्ताधारी आहे त्याच्या जातात, पण आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केले. हे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. सर्व जाती धर्मांचं खरं तर देशाचं पूर्ण फाउंडेशनच काँग्रेस आहे. आता हे जातीपातीच्या राजकारणाला वैतागलेले आहेत, पाहताय. पुढचे 5 वर्ष नक्कीच काँग्रेसचे असणार आहे. मी काही इथं 9 दिवसासाठी आलेलो नाहीये. मी कायम शेवटपर्यंत काँग्रेस सोबत राहील आणि साहेबाचं यामध्ये अनमोल मार्गदर्शन मला मिळणार आहे. आणि या परिसराचा संपूर्ण विकास, जसं मागील 16 वर्षापासून इथं आहे आणि माझा जन्मच इथला आहे. गावगाड्यावरचा प्रत्येक नागरिक माझ्या ओळखीचा आहे, प्रत्येक शेतकरी माझ्या ओळखीचा आहे. तर त्यामुळे भविष्यात त्याचा मला फायदा होणार आहे आणि मी त्यांच्यासाठी आलोय. माझे वेगवेगळे उद्योग आहेत, डॉक्टरी आहे, सामाजिक क्षेत्रातही काम आहे,
आणि कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये पण आहे. पण गावकऱ्यांच्या समस्या, मूलभूत समस्या याची मला जाण आहे आणि तिथं कुठंतरी चांगलं भरीव काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मी राजकारणाचा मार्ग निवडला आहे. सर्व गावाचं कल्याण करू साहेबाच्या माध्यमातून असं आश्वासन करतो. पूर्ण 5 वर्ष आम्ही या सर्व ग्रामस्थांसाठी समर्पित राहू. एक संघ विकास या संपूर्ण गावाचा, जे काही गाव वाड्या वस्त्या आम्हाला मिळतील त्याचा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आरोग्य सेवेबाबत आपला काय निर्णय राहील पुढच्या काळात? माझा एक 100 खाटाचा दवाखाना आहे परभणीला, जीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून. तर त्या ठिकाणी आतापर्यंत 150 कॅन्सरवरील शस्त्रक्रिया झालेल्या आहेत नजीकच्या काळात. आणि बऱ्यापैकी ते मुख्यमंत्री सहायता निधीतून किंवा वेगवेगळ्या स्कीम मधून फ्रीमध्ये ह्या सर्व शस्त्रक्रिया होत आहेत. नजीकच्या काळामध्ये येत्या 2-3 महिन्यामध्ये जे काही हार्ट अटॅकचे रुग्ण असतात ते त्यांच्यासाठी कॅथलॅबचंही आमचं प्रोव्हिजन आहे. 100 खाटाचं रुग्णालय आहे आणि तिथं सर्व सुविधा असलेलं सर्वात मोठं परभणीतलं रुग्णालय आहे. आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन रुग्णांचा इलाज केला जातो कुठल्याही प्रकारचं. आणि या सर्व माध्यमातून इकडल्या पाथरी परिसरातील ग्रामस्थांना नक्कीच फायदा होणार.